हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथमुदीरयेत। आम्ही कालच्या दिसाक तिने मेधावी ऋषिकन्येनं पतिम देही पतिम देही पतिम देही म्हणून ताजे नंतर तिका अनेक जन्मांतो द्रौपदी जावन ती जन्मा आयली म्हणून कृष्णानं काणी सांगिल पळयले. द्रौपदीले निज वृत्तांत कसले म्हणून सांगून महाभारत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान सांगला. हक्क वपास कसले दोन्ही विषय मिले कुकना ते तात्पर्य निर्णय ग्रंथ म्हळ्यार ते तशीची विंगड कसलेची तांतो वादविवाद करूक ना. इथं म्हळ्यार पुराय जनान त्या विशयांत वाद न्ही करूं कितली हडोड मेधावी ज्ञानी म्हणले ज्ञानसंपन्न जावन आशिल्ले मध्वाचार्याले एद्राक सोलवलेंची मध्वाचार्यान प्रति एक सांगिले निर्णय ते म्हणटान तांणी साक्षात वायुदेव परिपूर्ण ज्ञान भरीत तांणी तशें जावन कोणाली एक वाद म्हळ्यार कसं की आमकां वाट चुकयताची मळकतीर तांणी अवतार घेवन येवन देवाल प्रति एक विशय आमकां कसो संशय आसता सांगून जाला. तशें जावन आमी तशी लेखा हें राजसीक तामसीक जनांक कुश देवची तशी ती एक काणी तशी सांगून आसच्या पुरो म्हाकाय त्या विशय परिपूर्ण कळ्ळी म्हूण जाल्यार ते हांव सांगता. आमगेल पशी हांव कांय न्ही ಸ್ವಲ್ಪ होडोड जना लागीं हांव निमगिला देवाल दयेन हांव तात्पर्य निर्णया ते शतसिद्ध ते कसले द्रौपदी वायुदेवाल पत्नी भारती देवी तिगे अंगांतो शचीदेवी यमपत्नी श्यामला अश्विनी देवतेल बायल उषा ती तांणी तिगेले देहांत प्रवेश केल्ले देखून ब्रह्मशापा निमती ब्रह्माले एक उतरा निमती तश जावन ती द्रौपदी जावन आयली अयोनीज ताजे खातीर ती भारती देवी देखून भारती देवील देह देखून ती अयोनीज ते पुरे खंडीत ते निर्णय ते जाल्यार ही काणी कसलेक आयली त्या विशयी म्हाका समजी कळ्ळी ते कळ्ळ्यार खंडीत हांव सांगता. तशीची हांगा आतां पुराणा कसं असं ते मंत्र आमी सांगेत तशी आत्ता ते पुरुषोत्तम मासाचे महात्म्य विषय पुरय येता आनीच्या अध्यायांतो ऋषी जन पुरे शौनकादी ऋषी जन सूत पुराणे काले काणे ऐकत असत नवे तांणी म्हणटा की सूत सूत महाभाग वदनो वदतांवर दृढधन्वा कथम प्राप पुरुषोत्तम सेवनात सौराज्यम पुत्रपौत्रादीन ललनाम च पतिव्रताम कथम च भगवल्लोकम अवाप योगी दुर्लभम श्रणतां ते मुखांभोजात कथासारम मुहुर्मुहुः म्हळ्यार तांणी दृढधन्व महाराजाल काणी ऐकल्यांची म्हणून ऋषी पुराय जन सांगताची सुताल्यागी सुतपुराणे कालिगी सूर्यवंश आशिल्लो म्हळ्यार इक्ष्वाकू वंश रामाल वंश तंत पुडेक दृढधन्व महाराज म्हूण आशिल्लो तो पुरुषोत्तम मासाचे व्रतानुष्ठान केल्लें देखून ताका लायक राज्य उत्तम पुत्र पौत्र पतिव्रता जावन आशिल्ली तागेली बायल हें ऐहिक सुखोपभोग हें मात्र ते मात्र मेळ्ळे म्हळ्यार ना हें इहांतूल सुखमान न्ही परमयोगींक ज्ञानींक दुर्लभ जावन आशिल्लें मुक्ती ताका मेळ्ळी म्हूण परमात्माल सानिध्य ताका मेळ्ळें ते कशी पुरुषोत्तम मास व्रतानुष्ठान करून मेळ्ळेलें म्हूण ते कशी म्हळ्यार कशी मेळ्ळें म्हूण न्ही ती काणी कसली ते आमकां सांगताचे वेळ म्हूण पळय आतां तांणी ते आयकल्यांची म्हूण जाल्यार तांकां तो विशय गोतस जाल्यार ती परिपूर्ण जावन काणी कळका म्हणलेला आशी तांकां
केन्नाय तेच आमी ज्ञानीन मेळ्ळ्यार तांणी कसले सांगल्यार प्रत्येक विशय घेवका आमी गोतशिलजनान कसं सांगल्यार रे घेवका आमगेलें ज्ञान वाडता शिवाय हो रामायण वें तें म्हाका गोतस हो महाभारत वें तें हांव सान आसतना वाचिलां सान आसतना वाचिल्ली काणी आमगेले ते बालिश बुद्धीक समजावन आतां आमी तांतूं तुकून प्रत्येक अंशावतारा विशयी ताक्कनी पुडले विशयाक कर्मसंबंद कसले हे पुराय आमी मना व्हरता 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 गेल्लें तितलें आमगेलें ज्ञान वाडतर वता परमात्माल वयरी प्रिती तशी वाडटा तशें हांगा हे ऋषी मुनी आमकां त्या शिकयताची तुमकां कितलेय गोत आसच्या पुरो जाल्यार तुमगेल्या पेशी चड गोत आशिल्ल्यान कसलें सांगल्यार रे आनीक आयकुका ज्ञान विस्तार कोरका म्हूण सांगून तशी हांगा तन्नी पुराय योगी जन सुत पुराणिकाले दृढधनवाल काणी सांग म्हणटा म्हणजे दृढधनवाल काणी आशिल्ली म्हूण तांकां गोतस आतां न्ही सांगता तुमगेल तोंडा दुखून परमात्माल काणी येतना ताजी रुची विंगडी पदे पदे तुमी काणी सांगल्यार आमकां भारी संतोश जाता अमृतपान केल्यार तृप्ती जातवे नानमे तशीची आमकां तुमी कितलीय काणी देवाल सांगेची आमकां तृप्ती मेळयलें ना आनीक आयकुया म्हूण दिसता तशी तांणी सांगताची अस्मात भाग्यबलेनैव धात्रा संदर्शितो भवान आमगेले पूर्व पुण्याची एक सौभाग्य म्हूण येता तुमगेलें तसलें महात्मांगेलें दर्शन आमकां जाल्लेलें तशें दृढधनवरायाली काणी आमकां विस्तार जावन सांगताची वे म्हूण म्हणटना सुता पुराणीक सांगताची जैत आमी सांगताची पळय आमकां गोतस आमी सांगताची आमगेले म्हणके कोणीय नाची आमकां पुरे काणी गोतस तसल कसलेच अहम भाव सुत पुराणिकांक ना तांणी केन्नाय कशी सांगची पळया जैत आमी सांगताच काणी आम्ही नारायण मुनीन नारद मुनीक नारायण मुनीन कशी दृढधन्वरायाल काणी सांगिल पळय तशीच आमी सांगताची म्हळ्यार कळवे कितले एक विनय पोलायटनेस म्हणटा पळय तें पळया तांकां कितले परमात्माल विशय गोत्तसो तांणी सांगतना तांणी कितलेय चंद कोन्न सांगूचे कितलेय रुचीर सांगू कितले लायक कोन्न सांगू जाल्यार तांणी सांगतना कशें सांगचें म्हळ्यार आमी कशी आयकल्यांची तशी सांगताची म्हूण तांतूं दोनूय रिती काण घेवका आमी आमगेलें म्हणलेलें कसलें ना आमगेले पशी वयरची ज्ञान आशिल्ल्यान ते साक्षात परमात्मा नारायण मुनी नारदा सांगिले आमी सांगचें आमगेलें म्हणलेलें कसलें ना हांतू एक म्हूण त्या एक आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार आमी आयकलेलें तशी सांगता म्हळ्यार तांतूं कसलेची तप्पू आनी सांगचें जेवो वाट चुकोत तशी काणी दुसरी करचे त्या प्रयना यथावत काणी सांगताची म्हूण म्हळ्यार अर्थ ना नतल्यार आतां तशीच न्हय रामायण मूल रामायण कशें आसा ते भक्तीन एक तीर्चून रामाल विशयी उत्प्रेक्ष करून आनीकी विस्तार करून हनुमंताला विशयी बरिला आनीकी भक्ती चड देंवची तशी रामचरित मानसांत मागीर केलव आर्ताची जनान रामायणा वयरी टिप्पणी बरयतना जनांक उक्साची रितीरी बरोवचें कृष्णान सांगला भगवद्गीतेंत यस्मात् न उद्विजते लोकान न द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगे मुक्तो य सच मे प्रिय कोण भक्त कोण मेगेल प्रितीच भक्त म्हळ्यार कोणाल उतरां निमती लोक म्हळ्यार जन उद्विग्न जायना की जेवो कोण ताका उलयलो रे तोवय उद्विग्न जायना की खंयचें उतर उलयलें म्हळ्यार समचित्ताचो तो म्हाका प्रितीचो म्हूण जाल्यार आजी उद्विग्न करचें तसलें उतर हे वॉट्सॅप मॅसेजांनी पळयल्यार आमकां कितली दम्मटिताची हिंदूंक म्हूण कळटा तशी उद्विग्न जावची तसलेची आमगेले जन आमगेले देवाल विशयी आमगेले पुराणां विशयी उद्विग्न जावची तशी उलयता जाल्यार विंगड धर्माचे जनान उलत न्ही आमगेलेच जन उलयता तशी हांगा आमी घाण घेवका कसन म्हळ्यार विशय कशे आसा तशी सांगता परमात्मालो तांतूं कसले आमी चेंज करूं ना सुरवेक सांगला न्हय मध्वाचार्यान न दोश जनान करची कसो म्हळ्यार परमात्माल कसले पळय निंद करची परमात्माल भक्ताल निंद करची परमात्माल काणी कसले विंगड कोन्न सांगचे परमात्माल अवतार भेद न्ही अवतारांत भेदस म्हूण लेखचे मूल परमात्मानी हांगा येयलो अवतार विंगड म्हूण लेखचे अशें पुरे करचे पुरे दोश आसा म्हूण म्हणलेलें आमी आयकलेत न्हय तशी हांगा नारायण मुनीन नारद मुनी कशी सांगला तशीच आमी तुमकां सांगताची म्हूण सुत पुराणीक शौनकादी ऋषींक सांगताची तांणी सांगताची हें दृढधन्वरायाल काणी आयकल म्हूण जाल्यार सर्व पाप परिहार जाता आनी म्हाकाय मिगेल गुरून अशी सांगिल्लें तो सांगता येता अधीतम
अधीतम म्हण सांगिले गुरुमुखात राज्ञो वै दृढधन्वना मेगेल गुरुन माक कशी सांगला तेंच्याव सांगता ते दृढधन्वरायाले विषय ऐकले रे पापनाशन जत म्हणून म्हणला सर्व पापनाश जत म्हणून म्हणला. नारायण मुनी नारद मुनी सांगत की शरणू राजन प्रवेक्षेहम भूपस्य दृढधन्मनः म्हणून म्हणरे नारदा दृढधन्वरायाले पूर्वाचे एक काणी हांव सांगता कथाम पुरातनीम रम्याम पूर्वाची काणी ही जाल्यार भारी चंदी काणी तुका सांगता म्हणून म्हणटा. आसीत ऐहय देशस्य गोप्ता श्रीमान महापती ऐहय देशांतो ऐहय म्हळ्यार मागीर कार्तवीर्यार्जुनांनी राज्यभार केलेले देश ते तशी थंय एकलो चित्रधर्म म्हूण म्हणलेले एकलो राय आशिल्लो. ते चित्रधर्माक एकू चांगू सर्वगुणसंपन्न जावन आशिल्लो दृढधन्व म्हणलेलेकू पूत आशिल्लो. तो कितलो चंद म्हळ्यार आकर्णांत विशालाक्ष तागेले दोळ कन्नाले थंय विस्तृत म्हळ्यार विशाल राजीवलोचनांनी म्हणटा पळय तशी आकर्णांत विशालाक्ष हांगा राजीवलोचन म्हणी ताका इथे म्हळ्यार परमात्मा मात्र म्हणची ते हागेले दोळ तशी विशाल दोळ प्रतुवक्षो महाभुज दीर्घ आनी पुष्टबाहू एक विस्तार हरदे सकडे आशिल्ले तसले दृढधन्वरायू पळोवच्याक कितलो चंद कितलो सद्गुण संपन्न जावन महा तेजस्वी जावन आशिल्लो राय तो दृढधन्वराय. तशी ते दृढधन्वरायल काणी हांगा सांगतरस नारद मुनीक नारायण मुनी तो गुरुकुलांतू पूर्वजन्मांतू सर्व अध्ययन केला की म्हणल्यार गुरुकुलांतू गुरुन एक पंत सांगले कुडले सर्व चतुर्वेदय तो स्पश्ट जावन श्रद्धेन तो शिकून काडटा. मागीर तागेलें अध्ययन मग्गीच तशें जावन गुरुक विद्युक्त अर्घ्यपाद्य सकडी पूज करून गुरुदक्षिण दिवन गुरुला आज्ञ घेवन अन्नाले वता तो. तशी थंय तागेले देशांत ऐहय देशांत सर्व प्रजेंक भारी आनंद दिवचे तसलो गुणा पूर्ण जावन आशिल्ले तागेले पुत्ता पळोवन ते चित्रधर्मरायाकय भारी संतोश. आनी तो लेखता आतां सर्व शिकून येयलो सर्व वेद धनुर्वेदादी शास्त्र पारंगत जावन आयला आतां प्रजेंगेल प्रिती पावला यो म्हणटना आनी प्रजापालनेंत हो समर्थ खंडीत म्हणटना हाका हांव एक राज्यभार वयसून दिवन आनी वानप्रस्तावाची लायक इते म्हळ्यार सारे अतः परम किम अत्र आस्ति संसारे सारवर्जिते असारे संसारे हें असार जावन आशिल्ले संवसारांत कसले असवे ना मोदलू तोरुतिदे मधुर विशय सुख सुरवेक बारी सूख अशी दिसचे कडेर म्हणटना बरी दुख्खपूर्ण संवसार यो वापस वापस जन्म यो वापस वापस मरण पाव ताजे मध्ये कसं की जन्म आयली नंतर मरणपर्यंत कष्ट सुख सकडे भोगतर बस हें अस्तल संवसार पुन्हा पुन्हा जनन पुन्हा पुन्हा मरण म्हणचे तसले हे असार संवसारा दुखून कसं असनी हांगा अंतू रापची पशी आनी मुखारी हांव कृष्णाक आराधन कोरका द्विभुजधारी मुरलीधर जावन आशिल्ले कृष्णाक हांव आराधन कोरका म्हूण सांगून तो मनांतू लेखता. आनी लेखतकय तो ध्रुव भक्त ध्रुव अंबरीशू ययाती शिबी चक्रवर्ती रंतीदेव शशबिंदू भगीरथ असले श्रेष्ठ राजादिराज सक्कडी मात्रने भीष्मश्च विदुरश्चैव दुष्यंतो भरतोऽपि वा भीष्मो विदुरु दुष्यंतो भरतो प्रतुरुत्थानपादश्च प्रह्लादोत विभीषणः पुराय आत्माक्षिमुखारस यद्वापर कृतयुग पुराय भक्त माक्षिमुखारसाचे म्हूण आमी लेखचे नाका इत्याक बा भीष्माल विदुराल सांगतरी दुष्यंताल भरताले सांगले म्हूण तशें न्ही न्हय ते श्लोकांत तो छंदोबद्ध जावन येवचे खातीर सर्वरायांगेल नाम माक्षिमुखार जावनच चप्रो तितलेचे भीष्मश्च विदुरश्चैव दुष्यंतो भरतोऽपि वा प्रतुः उत्थानपादश्च प्रल्हादो अथ विभीषणः सर्वराय हें नांव सांगिलात. एते जान्ये च राजान नस्त्यक्त्वा भोगान अनेकशः हांनी पूरय तन्नी तशीची नाना प्रकार उपभोग सुತ್ತಸಲ್ राज्य पूरय समयारी तांणी राज्यभार केला सकड केला योग्य वेळाक वानप्रस्थ घेवन तन्नी पुरुषोत्तमाक आराधन करून सर्वजन शाश्वत मुक्ती पावलेंच की म्हणटना हांवय
आम्ही पूर्वजाल वरी नश्वर जावन आशिल्ले हे राज्य कोश बायल चेडूं हांगेल वयरचें ममत पुरायसोण आनी पुणी वानप्रस्थाश्रमा वचून वनवास कोरून परमात्माल सेव कोरका म्हूण सांगून ते राया मनांतू दिसली खंय आनी दृढधन वसत जबाबदारी मुक्त जावन वचुका आतां दृढधनवा सर्व जबाबदार दिता तागेल जबाबदारी मुक्त जावन तो विरक्त जावन पुलह रशील आश्रमाक वत्ता पुलह आश्रमाक वता मागीर थंय कृष्ण पुरुषोत्तमाक मनांतू स्मरण करून मस्त काळ तपस्या करता तपस्या केली नंतर ताका मोक्ष मेळटा आनू विष्णू लोक पावलो म्हळ्यार अन्नाले हे देह नाश जाल्ले म्हूण म्हणलेले कळ्ळी नंतर दृढधन्मो तो एक रितीर ताका संतोशूय जाता कसो लेका म्हळ्यार आतां संतोषू कसं लेक म्हण आम्ही आतां संतोश जल्म म्हणली कुळ्ळे आनाल पुरे ताका जल्म म्हण तो केदन के आनो ताका दिवन चमकला नवे त्या विशया संतोष न्ही ताका संतोष कसले म्हळ्यार आनो विष्णू लोका पावलो वैकुंठाक पावलो म्हळ्यार विशय ताका कळ्ळे ताका भारी संतोष जाल्यार ताजे खातीर जाल्यार दुखय जाता ताका ताका म्हळ्यार वानप्रस्थ आसो खंय आसो म्हाका जन्म दिलेलो आनो आशिल्ले दोळती म्हणलेले ताका समाधान आशिल्लें आतां पितृवियोग जाल्ले म्हणलेले एक दुख्ख जाल्यार वैकुंठ पावलो मुक्ती पावलो म्हणलेले एक सुखय ताका मना संतोशूय मागीर कोरका जाल्ले सर्व और्ध्वदैहिक क्रिया म्हणटाच्या प्रक्रिया म्हणटाचे आमी ते ताका कशी तागेले पुरोहीत सांगता की तेंचे प्रकार श्रद्धेरी पितृभक्तीन केल्ली ताणें आनी तो पुष्करावर्त म्हणलेले राज्यांतू राजधानी करून घेवन तो राज्यभार करूं सुरू केलो ताणें ताका विदर्भरायाल धुव गुणसुंदरी म्हणलेली वैदर्भी म्हणटा तिका ती तिगेल वोट वारडिकय जाल्ले ती वय लोकांत भारी चांगी म्हूण नांव पावयली सौंदर्यवती वय तीक 4 जन चेडूं जाल्लींची चेल्ल्याचे एक चेल्ली जाल्ली पुत्रान सासुशुवे दिव्याह चतुरान शुभान 4 जन भारी बुद्धंत चतुर जावन आशिल्ले तसले चेल्ल्या चेडूं जाल्ली पुत्रीम चारुमतीम नामना सर्वलक्षणा संयुताम एक चेल्ली चारुमती म्हणलेले नावारी चित्रवाह मणिमान चित्रकुंडल हांनी 4 जन चेल्ले तांनी 4 जनय बापसू वरीच भारी शूर वीर दृढधन्वा गुणैः ख्यातः शांतो दातो दृढव्रत रूपवान गुणवान शूरः श्रीमान प्रकृती सुंदरः दृढधन्वरायू तशीची शांत स्वभावाचो इंद्रिय निग्रह सुचो दृढव्रतो रूपवंत गुणवंत ऐश्वर्यवंत भारी चंदू सद्गुण तितली भरला आणि कसं सांगचे तशीची वेदांग पारंगतई उत्तम वाग्मी धनुर्विद्या प्रवीण कामक्रोध इत्यादी पुरे सुनिर्जिता अरिषड्वर्ग कामक्रोधादी षड्वर्ग जय पाविलो शत्रुसमूह दमन करच्यांत समर्थ जावन आशिल्लो इतले होगळसितन त्या रायालांतू कसले न्यून ना आशिल्ले सर्व रिती तो रायो नांव पावील जावन आशिल्लो म्हूण येत तशीची क्षमया प्रतिविशुल्यो पळय आनी किता गेले गुणगान करता रसाची क्षमया प्रतिविशुल्यो धरित्री म्हळ्यार भुंयची तितली क्षम सुचकय भुंयन क्षम करची म्हणजे कोणेय क्षम करनाची वय ती पळय त्या भुंयक आमी खंडिताची कोसिताची बितविताची मागीर थू करताची मलमूत्र आमी भुंयचे वयर विसर्जन करताची कसले जवो तिक तश जावन भूमाता म्हणजे आम्मान चेडवान कसं केल्यार आम्मय सैसून क्षम दित पळय तशीची आवसूक भुंयक होलसिताची तशी भुंयक आवसूक होलसिताची तशी ती धरित्री माता ती गेल्या व्हडली क्षम दितल कोणेय ना जगत्याक क्षमया धरित्री म्हणटाची तशी हांगा क्षमया प्रतिविशुल्यो भुंयची तितली क्षमा गुण काय ताका सागरोपम गांभीर्ये म्हळ्यार तो कितले गंभीर म्हूण म्हळ्यार सागर तशीची बदीन मान रले मद्दी चमकल्यार कितले गंभीर ते सागर कितले चंद ते तशी मागीर पितामह समसाम्य खंय तर ताका सांगला म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मा म्हणके तो साम्य पळय पुराय जनालांतू ताका एक समतावाद म्हणटाचे आनी प्रसादे गिरीशोपमहा पार्वतीपती म्हणजे प्रसन्न चित्रकय आनी रामचंद्राल म्हणकेची एक पत्नी व्रताचो कार्तवीर्याल वरी अत्युग्र वीर्य तशी नारायण मुनी नारदाले सांगता
एक दीस द्रडदन मरायो निद्दो नसता हांतलारी तागेले मनान ती एक चिंत येता. एक चिंत म्हळ्यार ते चिंत वायट चिंत न्ही, चांग चिंता एक विशय तागेले मना येता म्हळ्यार तो लेखता कई न मया च तपः तप्तम न दत्तम न हुतम क्वचित कमी किम इदम परिपृच्छामी मम भाग्यस्य कारणम. म्हळ्यार तो न्हिदलेले कडेन आलोचना करता, म्हाका कितले वैभव, अहो अयम वैभव वैभवम केन पुण्येन महता भवत. म्हाका इतले महत्तर वैभव म्हळ्यार पळय कसो वैभव, ताका आतां वगळशिल्लें पळयलें न्हय, तागेले गूण कसले म्हूण पळयलें न्हय, प्रती एक विशयान तो परिपूर्ण म्हूण दिसता. तशीच तितली गुणाचो ताजे नंतर चांगी बायल चंद संवसारू चार चेल्ल्या चेडू एक चेल्ली चेडू सगळे प्रजावर्ग तागेले विशयांत संतृप्त म्हणटना तो लेखता इतले सूख, इतले संपत्तो, इतले बरेपण म्हाका प्राप्त जालें न्हय. हांव कसो केला म्हणून खंयचे पुण्यान हें न मया च तपस्तप्तम. हांव कसले तपस्या करनी, कोणाकय व्हड दान दिनी, न हुतम व्हडले व्हडले यज्ञ याग करनी जाल्यार कम इदम परिपृच्छामी मम भाग्यस्य कारणम. म्हाका इतलें भाग्य कशी आयलें म्हूण सांगून दृढधर्मरायो आलोचना करतरस सगळी रात्री गेली. ब्राह्मी मुहूर्ता उठयला येता विधी स्नान संध्यादी नित्य विधी कोरून सूर्योदय जातना दिक नमस्कारूय केल्ले. मागीर रायान म्हणणें प्रती एक एकल्यान कोरका जाल्ले देव ऋषी पितृतर्पण पुराय दिवन ब्राह्मणोत्तमांक नाना रिती दाननी दिवन साश्टांग नमस्कार करून अश्वारूढ जावन तो रान्ना चमकलो. भेटी कोरया म्हूण जालें ताका. थंय हिंस्र प्राणी मात्र भेटी करता पळय ह्या बाई एक चांग गुण रायाले. तशी ते दृढधर्मरायो एक बाणान एक प्राणीक मारतना ते मृग ते बाण लागला ताका. एक वना दुखून आनी वना, एक वना दुखून आनी वना धांवतरच ते धरूं का म्हूण सांगून पळय रायान चित्तल न्ही धरचें म्हणूस ते चित्तल तांणी आहाराक काडूंक पुरचें. रायांक मांसाहार नज्य म्हणना जाल्यार सादू प्राणीले मांसाहार खावची तांणी. तशी चित्तल घेवन तो ते धोरकात बाण लागला ताका. ते धोरका म्हणून ताजी मागशी धांवता. ते खंजकीर अन्नान मागीर दिसय न्ही, खंय दुखून चमकले, खंय निपून गेल्ले, खंय दोळे दुखून निपले ताका कळय न्ही. जाल्यार तो रायो सगळे अरण्यान ते मृग खंय आसा म्हणून सोदिता सोदिता सोदिता. कसो जेवची तेदना तांणी भूक पुराय जनाकय तेंची मस्त भोंव भोंव भोंवल्यार तांणी न्ही भूक येता. तशी रायाकय तांणी जेल्ली आनी भूखय जाल्ले त्या वेळाक तो पळयता एक व्हड सरोवर ताका दिसता. थंय वचून उदक पिवया म्हूण सांगून उदक पिता. उदक पिवन जाल्ले कुडले थंय एक व्हड वटवृक्ष दिसता ताका, अश्वत्थारूख. त्या वटवृक्षाचे पाळलाक तागेले घोडे बांदिले आनी तो वय थंय वटवृक्षा सावटा बसलो. थंय विश्राम करतरच तो पुरो जाल्लेले एक कुरवणशी येता ताका. त्या वेळार थंय वयर एक कीर आशिल्लें. कीर मनशाल बरी उलयता. दृढधर्मरायाक आयक पडची तशी तो ते कीरू एक श्लोक सांगता पदे पदे कसले म्हळ्यार दिव्यमान अतुल सुखम आलोक्य अतीव भूतले न चिंतयसी तत्वम त्वम तत्कथम पारमेश्यसी. हे राया, दिव्यमान अतुल सुखम आलोक्य अतीव भूतले हे पृथ्वीर सुचे सदृश जावन आशिल्ले अतुल सुख संपत अनुभविसतर आसता तूं न चिंतयसी तत्वम तम तत्कथम पारमेश्यसी. तुगेल्या मनान तूं पारलौकिक तत्व विचार कसले येना म्हणटना तूं हांगा दुखून तत् कथम पारमेश्यसी हे भवपाशा दुखून तूं कशी पारमेश्यसी म्हळ्यार तूं कशी ऊर्ध्वा वत्ता. वारं वारं इदं पद्यं पपाटन नृपते पुरः. ते रायलेद्राक तेंचे सांगतरस की श्रुत्वा ते आयकून श्रुत्वा तस्य वचो ते किराल वचन आयकून राजा ममुदे मुमुहे पिच तो मुमुदे मुमुहे पिच तो मागीर ते गुडार्थ कसो म्हूण कळ्ळी जाल्यार तो महपरवश जालो की म्हळ्यार मनांत तेंच येयली ताका. तो मनांत विचार करता की ते किम एतदुक्तवान कीरः एकं पद्यं पुनः पुनः. तो कीरू
कसं एक विषय वापास 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 सांगता ये नर्लावरी सारसंभृतं नारिकेलम इवागम्यम दुर्बोधम सारसंभृतं तें नारिकेल म्हळ्यार नारळ भायच्यान बारी दुर्भेद्यशी दिसल्या रे भितर तांतू लायक रुची उद्दाक बामे कातळी सकड असतं पळय तशीची हें किराल उतर बारी दुर्भेद्यशी आस जाल्यार रे म्हाका दिसता तांतू भितर कसं की एक विशय आसूं का कीरू सांगच्यान कसं की एक गुडार्थ आसूं का कसं असच्या पुरतें म्हाका कळना न्हू हें कसं म्हूण सांगू न्हू म्हणून तो लेखता आनी लेखतकय तो कृष्णद्वैपायन वेदव्यासाले पुत्र जावन अशें शुकाचार्य कितें तो किरू कोण जावन आसच्या पुरो इतले लायक विशय सांगता जाल्यार सादारण कसले न्हय तो चांगूच कसं की आसूं का कोण असच्या पुरो तत्वार्थ पुरे कळलेल तसल शुकाचार्यो असच्या पुरो परीक्षित महाराजाक शुकाचार्यान उद्धार केल्ली कशी कृष्ण परमात्माल सेवक तो कृष्ण परमात्माल भारी प्रितीचो कृष्ण परमात्मान ताका जीव रक्षण केलेलो परीक्षित म्हण तशें नांव येयलें ताका तसल परीक्षितू संवसारांत मग्न जावन आसतना त्या परीक्षित महाराजा उद्धार करचे खातीर कृष्ण परमात्मान कशी वेदव्यासाल करीन भागवत सांगयशिल्लें की म्हाका उद्धार करूंक शुकाचार्य जेवो हे किराल रुपार आयलावे म्हणलें तागेले मनांत विचार करतरच तो त्या वेळार तागेले मागशे येयले सैन्य ताका सोदून थंय येता तेच भितर त्या सैन्य येयले पळयता किरू आनेक पंत तेंची श्लोक सांगता आनी थंय देखून अदृश्य जाता हांगा रायू परांगमुख जालो परांगमुख म्हळ्यार तागेलें मन किंकी जालें तागेलें देह मात रांगस मन त्या किरान कसं सांगला म्हणलेल्या विशयान तूची चिंत करतरच तो रायू वाच्य मानोपी नामोचत विनिद्रे शक्त भोजन तो चमकला ताका न्हीद येना कळव्या ताका विनिद्रस्त्यक्त भोजन विनिद्र न्हीद ना त्यक्त भोजन ताका खावची जेवचें नाका तशें जाता राज्ञी समागत्य राजानं पर्यप्रचत ते राणी गुणसुंदरी रायाले निमगीतकय गुणसुंदर युवाच भोव पुरुष शार्दूल दुर्मनस्य मिदम कृत तुगेल मन इते अशी जाल्ला तूं उजवनाय ताक कसले उरलय नाय ताक पुळ्ळी म्हणके मिगेल ओटू चंदायर नाय ताक म्हूण न्ही ती भारी बेजारारी कितलेय प्रार्थना करो त्या वेळार तागेले मनांत मात्र ते शुकवचनस ते किरान सांगिलेच सा अपि बाला विनिश्वस्य भर्त्र दुःखाती पिडिता तिकाय बामणाले दुःखा निमती तिकाय मस्त बेजार जाला कसल कारणच्या पुरो मिगेले बामणाल मनांत कसच्या पुरो म्हूण कळना अशी भारी चिंतेर असती अशीची चिंत करतरी रायो मस्त क्रश जाल्लो तेंचे चिंतेन तस कितली काळ गेल्ले जाल्यार ताका तें कसले किरान सांगिल म्हूण ताका मना वचनान अशी कोणाले निमगुचें कसो करचें म्हूण जायनी तशीची बेजारारच रायो मिगेल मनान तुले चिंते उत्तर दितलो कोणेय नाचवे ते किरान कसं सांगिल्लें म्हाका तो कीर कोण हेंची चिंत ताका नारद मुनी नारायणाले निमगीताचके हे बदरीपती हे नारायणा हे प्रकार चिंताक्रांत जाल्लो म्हणणं दृढदन रायो मुखार तागेली काणी कसं जाली म्हाका सांगतवे तूं इतेक म्हळ्यार परमात्माल भक्तांक गेली काणी आयकूच म्हळ्यार म्हाका भारी प्रिती आनी ते आयकल्यार समस्त पातक नाश जातकय नवे शास्त्रांत पुरे सांगता न्हू तशी म्हाका ती काणी सांग आत नारदा कसले पातक आशिल्ले न्हय नारदान ती काणी निमगेलेली देखून बद्रीपती नारायणान सांगलें आमी पुरे पातकी जन कलियुगाचे ऐकून सर्व कसल पाप केले तांतून मुक्त जावची म्हूण सांगून हांगाक बृहनारदीय पुराणाचे पुरुषोत्तम वास महात्म्याचे नारायण नारद संवादाचे दृढधन्व राजाले मनाचे दुःख म्हणलेले 13चे अध्याय जाल्लो आनी कसं म्हणून पाहिजे दिसा पळया आमी आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।